ज्याही पुरुषांचं वजन वाढत चाललंय किंवा त्यांना डायबिटीज डेव्हलप झालेला आहे, अशा पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन डेव्हलप होण्याची शक्यता वाढलेली असते. आणि हा इरेक्टाईल डिस्फंक्शन डेव्हलप होण्यामागे जे दोन सायंटिफिक बेसिक रिझन आहेत, त्यामध्ये एक तर त्यांचा फिजिओलॉजिकल आस्पेक्ट आहे आणि दुसरा सायकोलॉजिकल आस्पेक्ट. जो फिजिओलॉजिकल आस्पेक्ट आहे त्यामध्ये मग त्यांचं वजन वाढत चाललंय किंवा त्यांना डायबिटीज डेव्हलप झालाय, त्याच्यामुळे त्यांना एक तर डायबेटिक न्यूरोपॅथी डेव्हलप होते किंवा ओबेसिटी इंड्युस्ड न्यूरोपॅथी डेव्हलप व्हायला लागते, ज्यामध्ये नर्व एंडिंगचा डॅमेज व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे जो सेन्सेशन लॉस व्हायला लागतो, त्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन डेव्हलप होण्याची शक्यता वाढते. ते तर झालं एक रिझन. दुसरं हे रिझन आहे की जसं वजन वाढत जाईल तसं किंवा डायबिटीस डेव्हलप झाल्यामुळं ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा एक आजार होण्याची शक्यता असते, ज्याच्यामध्ये आपल्या रक्तवाहिन्या रिजिड व्हायला लागतात, नॅरो व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे ब्लड फ्लो कमी झाला ऑर्गन्सकडचा, तर मग इरेक्टाईल डिस्फंक्शन डेव्हलप होण्याची शक्यता तयार होते. आणि तिसरा जो आस्पेक्ट आहे त्यामध्ये हा की ज्यांनाही डायबिटीस आहे, अशा लोकांमध्ये जो आपला इरेक्शन आहे, एक सक्सेसफुल इरेक्शनसाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे नायट्रस ऑक्साईड सिंथेस प्रोडक्शन. आणि हे जे नायट्रस ऑक्साईड सिंथेस प्रोडक्शन आहे, ही मेकॅनिझमच टोटली डिपेंड असते आपल्या ग्लुकोज मेटाबॉलिझमवरती. तर जर वजन वाढलं असेल किंवा डायबिटीज डेव्हलप झाला असेल, तर त्यामध्ये ग्लुकोज मेटाबॉलिझम डेफिनेटली अल्टर झालेले असते, तिथे डिस्टर्ब झालेले असते आणि त्यामुळं मग आपल्याला नायट्रस ऑक्साईड सिंथेस प्रोडक्शन डिप्लीट झाल्यामुळं इरेक्टाईल डिस्फंक्शन डेव्हलप होण्याची शक्यता असते. राहिली गोष्ट सायकोलॉजिकल आस्पेक्टची, तर ज्यांनाही डायबिटीज डेव्हलप झालाय किंवा ज्यांचं वजन खूप जास्त प्रमाणात वाढत चाललंय, अशा लोकांमध्ये BDNF म्हणजेच ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टरच्या लेवल ड्रॉप झालेल्या असतात. आणि ह्या जर BDNFच्या लेवल जर ड्रॉप झाल्या, तर मग डिप्रेशन डेव्हलप होणं किंवा एन्झायटी डेव्हलप होणं किंवा लो फील होणं, लॉस ऑफ लिबिडो, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स डेव्हलप व्हायला लागतात आणि त्याच्यामुळं देखील मग इरेक्टाईल डिस्फंक्शन डेव्हलप होण्याची शक्यता असते. त्यामुळंच आपलं वजन नियंत्रणात ठेवलं, आपल्या शुगर लेवल्स नियंत्रणात ठेवलं हे आपलं काम आहे. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन डेव्हलप झालं असेल, तर तुम्ही फिजिशियनला तर भेटणं गरजेचं आहेच. मात्र सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या फिटनेसवरती काम करणं.